नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रियाची पुरती वाट लागलेली आहे. अक्षरशः कृष्णाने तर तिला नांगराला झुंपलेलं होतं, पण आता मात्र प्रियाची पूर्ण वाट लागलेली आहे. प्रिया जेव्हा घरी आलेली असते तेव्हा मात्र सायली तिला पकडते, कारण प्रियाने आता सदा आणि मैनाला संपवण्याचा प्लॅन केलेला आहे. सदा आणि मैनाला संपवण्यासाठी प्रियाने जे काही कांड केलेलं आहे, प्रियाने जे काही कारस्थान केलेलं आहे ते सायलीच्या समोर येत आहे. कारण प्रियाने जे प्रिस्क्रिप्शन आणलेलं असतं त्या प्रिस्क्रिप्शननुसार इकडे ज्या गोष्टी घडत असतात त्यावरून सायलीच्या लक्षात येतं की ही मुलगी कोणत्या थराला जाऊ शकते. आणि सायलीने प्रियाला पकडलेलं तर आहेच, पण त्याचबरोबर इकडे सदा मैनाचा जीव वाचवण्यासाठी सायलीला आनंदीने मदत केलेली आहे. आनंदीने पाहिलेलं असतं, कारण ती माणसं सदा आणि मैनाला घेऊन चाललेली असतात. तेव्हा आनंदीच्या लक्षात येतं, मान्य आनंदीला दिसत नाहीये पण आनंदीला ऐकायला चांगलं येतं, आणि त्यावरून सायलीला तिने फोन करून सांगितलेलं आहे आणि सावध केलेलं आहे. ते प्रिस्क्रिप्शन जेव्हा अश्विनला दाखवलं जातं तेव्हा कळतं की ते प्रिस्क्रिप्शन जे आहे ते प्रिस्क्रिप्शन साधं नाहीये, तर ते एक पॉयझन आहे आणि ते पॉयझन दिलं जातं ही गोष्ट लक्षात येते. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात ते मात्र खूपच भयानक असं आहे आणि प्रियाची वाट लागणार आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली अर्जुन आता संतोषच्या बायकोला भेटायला आलेले असतात. तिथं आल्यानंतर संतोषच्या बायकोला अर्जुन म्हणतो की तुम्ही संतोषच्या मिसेस ना, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. हे ऐकता क्षणी त्याच्या बायकोची तळपायाची आग मस्तकात जाते आणि तिने डायरेक्टली अर्जुनला मारायला सुरुवात करते. कारण तिला असं वाटत असतं की माझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकणारा माणूस हाच आहे, म्हणून तिने अर्जुनला मारायला सुरुवात करते. अर्जुन तिला म्हणत असतो, अहो थांबा जरा, ऐकून तरी घ्या. अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तिला मात्र ऐकायचंच नसतं. तिचं एवढंच चाललेलं असतं की नाही, तुमच्यामुळे माझा नवरा आज माझ्यापासून जेलमध्ये आहे आणि माझ्या नवऱ्याच्या बाबतीत एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की हे बघा, मी काहीच केलेलं नाहीये. तेव्हा सायली त्याला थांबवते. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता इकडे अश्विन आणि त्याचबरोबर अस्मिता दोघंही बोलत असतात. तेव्हा अश्विन म्हणत असतो की अस्मिताई, आपल्या दोघांच्या बाबतीत हे सगळं काय झालंय, म्हणजे आपल्या दोघांचा दोष तरी काय होता, आपण अशी कोणती चूक केलेली होती म्हणून आपल्या आयुष्यातले लाईफ पार्टनर आपल्याबरोबर अशा पद्धतीने वागत आहेत आणि आपल्याला त्यांनी आपल्याबरोबर धोका दिलेला आहे, आपल्याबरोबर आपल्या प्रेमाची, आपल्या नात्याची प्रतारणा केलेली आहे. हे सगळं का केलंय, ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे, आपण काय फसवलं होतं त्यांना म्हणून त्यांनी आपली फसवणूक केली, आपण कुठे कमी पडलो होतो. अस्मिता म्हणत असते की हे बघ अश्विन, तू चुकीचा विचार करतोय. त्यापेक्षा असा विचार कर ना की ती माणसं आपल्या आयुष्यातून निघून गेलेली आहेत, त्यांनाच आपल्या प्रेमाची गरज नव्हती, त्यांना आपलं प्रेम कळलेलं नाही, आपण नाही चुकलेलो. उलट आता जो काही निर्णय घेतलाय तो योग्य आहे. त्यापेक्षा हा विचार कर ना, आपल्यावर त्यांच्यापेक्षा जीवापाड प्रेम करणारी माणसं किती आहेत त्यांचा विचार कर. मम्मा, डॅड, पूर्णाजी, सायली, त्याचबरोबर इकडे अर्जुन, हे सगळेजण आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. आपल्याला त्यांचा विचार केला पाहिजे, त्यांच्या बाबतीत काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवल्या पाहिजेत असं इकडं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की अस्मिताई हे सगळं, तेव्हा अस्मिता म्हणते की हो, हे सगळं हुशारीने आलेलं शहाणपण आहे. खरं तर ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत, पण या सगळ्या गोष्टी खूप मी विचार केल्यानंतर मी इथंपर्यंत पोहोचलेली आहे असं ती सांगते. तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की खरंच. आणि मग त्याच वेळी तिथे पूर्णाजीचा कॉल आलेला असतो, व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि पूर्णाजीचा कॉल घेऊन कल्पना आणि प्रताप तिथे आलेले असतात. पण आपल्या मुलांना एकमेकांना सावरताना बघून आपली मुलं एकमेकांना सावरत आहेत, एकमेकांचा आधार बनत आहेत. आज अस्मितामध्ये झालेला बदल, खरं तर चैतन्याने तिची खूप मदत केलेली आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळं तर अस्मिता एवढी शांतपणे या सगळ्या गोष्टी बोलू शकते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता पूर्णाजीला लगेचच अश्विन विचारतो, तुझी तब्येत कशी आहे पूर्णाजी, सगळं नीट आहे ना. तेव्हा पूर्णाजी आवर्जून म्हणते की मला सांग, माझा फोन आला की तू माझ्या तब्येतीची काळजी करतो, मग तुझ्या तब्येतीच्या बाबतीत काय, त्यावेळेस डॉक्टर जागा होतो तुझ्यातला, मग तुझ्या तब्येतीची काळजी कोण करणार, तुलाच करायला लागणार आहे ना.
असं म्हणत पूर्णाजी त्याला समजवत असते. तो म्हणत असतो की काळजी नको करू पूर्णाजी, सगळं व्यवस्थित आहे, अजिबात टेन्शन नको घेऊस. इकडे आता संतोषच्या बायकोच्या मनात जो राग असतो तो राग तर गेला पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जेव्हा संतोषने तो आळ स्वतःवरती घेतला, पण तेव्हा मला मला स्वतःला धक्का बसला, कारण मलाही खात्री आहे की हा खून संतोषने केलेला नाहीये. त्याची बायको सुद्धा म्हणत असते की माझा नवरा जो आहे तो चोऱ्या करेल, काहीतरी करेल, पण तो खून नाही करणार हो, असं त्याची बायको सांगत असते. पण अर्जुन त्याला विचारू लागतो की हे बघा, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, या काही दिवसांमध्ये आत्ता तुम्हाला असं जाणवलं का त्याच्याकडे अचानक खूप सारे पैसे आले होते वगैरे? तेव्हा ती सांगू लागते की हो, आत्ता ना त्यांच्याकडे खूपच पैसे आलेले होते आणि त्याचबरोबर ते मला म्हणाले पण की माझ्या ऑपरेशनसाठी लागणार आहेत ना, तर माझ्या ऑपरेशनसाठी ते पैसे लागणार आहेत, तर मी तुम्हाला ते मी तुझं ऑपरेशन नक्की करेल. म्हणजे त्यांना एक काम मिळालेलं होतं. इकडं प्रिया मात्र विचार करत बसली. प्रिया म्हणत असते, जेव्हा कल्पीने मला या घरात आणलं, म्हणजेच या स्टोर रूममध्ये ठेवलं, तेव्हा मला वाटलेलं की चला सगळं आपल्या बाजूने होतंय, पण नाही, आपल्या बाजूने काहीच नाही झालेलं. प्रिया, तुला वेगळा विचार करावा लागणार आहे, बघ हा तू, नाहीतर तुझीच वाट लागेल. असं सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू असतं आणि प्रिया मात्र शांतपणे या सगळ्या गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असते, कारण प्रियाची मेमरी एवढी शार्प आहे की अर्जुन, सायली यांच्या सगळ्यांच्या मेमरीसमोर प्रिया मात्र वरचढच ठरलेली दाखवली आहे. इकडे रविराज म्हणत असतात की मला असं वाटतं की तन्वी आणि अश्विन यांचा डिवोर्स झाला पाहिजे. तेव्हा आता वाट कशाला बघायची? अश्विनने का तिला डिवोर्स पेपर पाठवायचे? नाही, डिवोर्स पेपर तर तन्वीनेच पाठवले पाहिजेत. तिने फसवले ना, तर तिचीच वाट लावायची आहे. अशा सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात. त्याचवेळी अश्विन मात्र इकडे म्हणत असतो की नाही, हे सगळं जे काय चाललेलं आहे ना, ते मला अजिबात पटलेलं नाही. आणि मग अचानक अश्विनला इमर्जन्सी आलेली असते. तो फोनवरती बोलत असतो. प्रिया आता घरात हुडक्या घेतच असते, सगळीकडे फिरत असते. मग ती अश्विन गेला की लगेचच रूममध्ये येते, म्हणते चला ह्याला इमर्जन्सी आली म्हणजे हा काय लवकर माघारी येणार नाही. मग कपाट उघडते आणि कपाटामध्ये तिच्या वडिलांनी तिच्या नावावरती केलेली काही प्रॉपर्टी, काही फंड्स आहेत, काही शेअर्स आहेत, त्या सगळे सेविंगचे सर्टिफिकेट, सगळे पेपर तिच्याकडे असतात. आणि ते सगळं ती घेते आणि म्हणते की नाही, हे सगळं मला अशा ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे की जिथून ते हलू शकणार नाही. हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि त्याच पद्धतीने तिने आता ते सगळं घेऊन जात असते. इकडे रविराज आणि कल्पना म्हणतात की चल आत्ताच्या आत्ता आपण तिच्याशी जाऊन बोलूया, तिचं जे काय चाललेलं आहे त्याबद्दल तिला जाब विचारूया. आता मात्र हे दोघंही निघालेले आहेत. इकडे चैतन्य, अर्जुन सगळेजण आता सांगत आहेत की जर तो तुमच्यासाठी, तुमच्या आजारपणासाठी जर तो खोटं बोलला असेल, त्याने त्याच्यावरती आळ घेतला असेल, तर तुमच्यासाठी तो खरंही बोलू शकतो ना कोर्टात. कारण त्याच्या बायकोचं असं म्हणणं असतं की हे बघा, साधी सोपी गोष्ट आहे, जर का मी बरी झाले पण माझा नवराच हा माझ्यासोबत राहिला नाही, तर मी काय करणार आहे? त्या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग होणार आहे? असं ती सांगत असते. आणि त्याचवेळी अर्जुन म्हणतो की काळजी करू नका, मी जे पद्धतीने तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने आता तुम्ही काम करायचं आहे. अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल होईल, त्याबद्दल शंकाच नाही आहे. पण तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ते मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे. आपण हा प्लॅन वर्क करूया, नक्कीच संतोष या सगळ्यातून बाहेर येईल. इकडे आता जेव्हा रविराज आणि प्रतिमा स्टोर रूमकडे चाललेले असतात, तोपर्यंत प्रियाने ते डॉक्युमेंट्स, ते पेपर्स, ते सगळं अश्विनच्या कपाटातून, त्याच्या रूममधून काढून घेतलेलं असतं. आणि प्रिया मात्र आता शांतपणे पळ काढत असते, कारण ह्या सगळ्या गोष्टी तिला लपवून ठेवायच्या असतात. जेव्हा कधी तिने या घरातून बाहेर पडेल, कारण घरातलं वातावरण फिरलेलं आहे, ग्रहतारे फिरलेले आहेत, ग्रहदशा फिरलेली आहे, असं तिचं म्हणणं आहे. जर का मला या सगळ्यामध्ये टिकून राहायचं असेल, तर मला शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र अर्जुन आणि इकडे सायली सगळेजण आहेत. मग त्या पद्धतीने सदा इकडे सांगितलं जात असतं संतोषच्या बायकोला, म्हणजेच आता संतोषच्या बायकोचं ऑपरेशन केलं जाणार आणि संतोषला सुद्धा निर्दोष सोडवलं जाणार आहे. हा सगळा प्लॅन इकडे अर्जुनने केलेला असतो आणि त्याच पद्धतीने त्याने सुरुवात सुद्धा केलेली असते. तेवढ्यातच इकडे रविराजांचा फोन येतो. रविराज पाहतात तर प्रिया रूममध्ये नाहीये, हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला निघायला लागेल, प्रिया रूममध्ये नाहीये. अर्जुन आणि सायली जायला निघतात. तेवढ्यातच
इकडे चैतन्य आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की आम्ही इथलं बघू, तुम्ही दोघं जण जा, कारण तिचं काय चाललंय पुढचं ते बघायला लागणार आहे. कारण प्रिया अर्जुनला चढकवण्यासाठी वेगवेगळे प्लॅन रचत असते. इकडे मात्र प्रिया आता हातामध्ये बॅटरी घेऊन चालत निघालेली असते, कारण तिला ते जे पेपर आहेत ते एका अशा ठिकाणी लपवायचे असतात, जेव्हा कधी तिला घरातनं बाहेर काढलं जाईल तेव्हा ते पेपर घेऊन तिला पळ काढता येणार आहे. नाहीतर पेपर घरातच राहिले तर खूप अवघड होईल, हा सगळा तिचा डाव असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया आता ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत असते, प्रिया हे सगळं जे काही बोलत असते ते मात्र खरंच खूप जबरदस्त असं आहे, ज्याचा विचारही कोणी कधी स्वप्नातही केलेला नाही की प्रिया कोणत्या थराला जाऊ शकेल. खरं तर प्रिया कोणत्याही थराला जाऊ शकते, कारण ती काय आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. मग तिथे आता त्या जमिनीमध्ये प्रिया खड्डा काढते आणि त्या जमिनीमध्ये तिने ते पिशवीत घालून आणलेले पेपर तिथे लपवून ठेवते. आता पुढची गोष्ट आहे की हे पेपर जे आहेत हे आपण इथे लपवले तर आहेत, पण आपल्याला नंतर कळलं पाहिजे. नेमकं आता प्रियाचा एक प्रॉब्लेम होऊन बसतो, तो म्हणजे प्रिया कृष्णाच्या शेतात गेलेली असते आणि कृष्णाच्या शेतात जाऊन हा सगळा कांड तिचा सुरू असतो. आणि नेमकं कृष्णी पाठीमागून हे सगळं बघते. कृष्णी म्हणते ही तर प्रिया आहे ना, ही तर कशाला आली, ही माझ्या शेतात काय करते, आणि आता इथं माझ्या शेतात येऊन तिला काय करायचंय अजून, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. नाही, हिला दाखवतोच, नक्कीच सायली ताईला सांगायला पाहिजे की ती प्रिया इथे आलेली आहे आणि ती काहीतरी करते, असं म्हणत आता लगेचच इकडे कृष्णाने सायलीला कॉल केलेला असतो आणि सायलीला सांगितलेलं असतं प्रिया पळालेली असते. प्रिया हुशारीने पळत असते, तिथून पळ काढत असते आणि तेव्हा मात्र प्रिया या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने हँडल करत असते ते मात्र खरंच खूप भयानक असं आहे. कारण प्रिया स्वतः आता काटे वगैरे आहेत त्या जागेत जाऊन पडते आणि तिचं असं म्हणणं असतं की मला वाचवा, मला वाचवा, माझ्या मागं काही गुंड लागले होते आणि त्यामुळं मी ह्याच्यामध्ये अडकली गेली आहे, असं ती कृष्णाला सांगत असते. कृष्णा म्हणते सापडली या सायलीताई, बघते मी सायली काय झाले हिचं ते, असं म्हणत आता कृष्णा ही तिच्यासोबत प्रियाला म्हणत असते अगं काय झालं, इथं कुठं गेली, चल चल, तुला लेप लावला पाहिजे, तुझी काळजी घेतली पाहिजे, मलम लावला पाहिजे, तू आमच्या घरची पाहुणी आहे आणि तू जर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींमध्ये अडकत राहिली तर कसं चालेल, तुला या सगळ्यातून बाहेर निघावंच लागणार आहे, असं म्हणत आता ती प्रियाला म्हणते चल, आणि प्रियाला घेते आणि म्हणते इथंच एक ओळखीचे आहे, त्यांच्यात घरी चल, त्यांच्या वस्तीवर चल, पहिलं तुला या सगळ्यासाठी ह्याच्यावरती मलम लावला पाहिजे आणि तरच सगळ्या गोष्टी नीट होतील, असं आवर्जून ती सांगते. तेव्हा मात्र आता प्रिया पुढे तिथं स्वाती तिला तिला कृष्णा सोडून येते आणि मग स्वाती काय दाखवते म्हणून आता इकडे आलेली असते कृष्णा, आणि कृष्णा बघू लागते तर स्वातीने एका ठिकाणी तिला नेलेलं आहे, तिथे एक नाणं पडलेलं असतं ते उचलते, बॅटरी असते. मग कृष्णा पुढे बघते तर म्हणते स्वाती काय तिथून बाजूला सरकायला तयार नसते. तेव्हा मात्र आता इकडे कृष्णाला प्रश्न पडलेला असतो की काय ग स्वाती, काय आहे नक्की, काय चाललंय काय तुझ्या डोक्यात, असं म्हणत ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र स्वाती आता तिथं सांगते की हा इथं बघ. मग कृष्णा तिथं कुदळ दिसते, तिला उकरायला सुरुवात करते आणि मग मात्र तिच्या हातामध्ये एक पिशवी मिळते, ज्या पिशवीमध्ये भरपूर सारे पेपर असतात. कृष्णा म्हणते अरे पण मला वाचाय कुठे येते हे सगळं, म्हणत आता ती म्हणते की मलाच या सगळ्याबद्दल ठरवावं लागणार आहे, नक्की काय आहे, असं म्हणत कृष्णाने ते पेपर जे आहेत ते फोटो काढून सायलीला पाठवलेले असतात. तेवढ्यात रविराज तिथे येतात आणि मग अर्जुन आणि सायली सांगतात की रविराज काका तिथं आलेत ना. तेव्हा कृष्णा म्हणते हो हो आलेत आलेत. मग त्यांना ते पेपर दाखवले जातात. मग अर्जुन म्हणतो की काय झाले काका, सिनियर काय झाले. तेव्हा रविराज काका म्हणतात काही नाही रे, ते पेपर ना मी तिच्यावर काही सेव्हिंग केल्या होत्या तिच्या नावावरती, शेअर्स बॉन्ड्स वगैरे होते ना, त्याचे पेपर आहेत ते. आणि कृष्णाने ते पेपर आता रविराज काकांना मिळवून दिलेले असतात आणि खूप मोठं काम केलेलं असतं. इकडे मात्र अर्जुन आणि सायली म्हणतात की हिची मजल इथपर्यंत गेलेली आहे. आता प्रियाला लेप लावलेला असतो आणि प्रियाच्या अंगाची आग उठलेली असते. प्रियाला कळायचंच बंद होतं की कसला लेप असला. तेव्हा ती म्हणत असते की मला पाणी 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 हवंय, पण त्या म्हणत असतात की अगं नाही, हा लेप लावणं गरजेचं आहे, हा लेप लावला तर बरं होणार आहे, हा घरगुती उपाय आहे आणि हा करावाच लागणार आहे. म्हणजे प्रियाच्या अंगाची चांगलीच लाही लाही केलेली आहे. तेव्हा त्या मावशी मात्र तिला समजवत असतात की हे बघा, काहीही झालं तरीही आत्ता सध्या काय महत्त्वाचं आहे, तुम्ही बरं होणं महत्त्वाचं आहे ना, मग तुम्ही बरं व्हा, असं त्या मावशी आवर्जून सांगत असतात. इकडे मात्र
प्रिया म्हणत असते की नाही, मी काहीच केलेलं नाहीये, मला कोणी अडकवायचं नाहीये. तेव्हा कृष्णा म्हणते की माझ्या शेतामध्ये, नांगरलेल्या शेतामध्ये तू वाट लावलेली आहे, आता तू नांगर घ्यायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, असं म्हणत कृष्णा तिला बोलत असते. आणि तेव्हा मात्र प्रियाचं असं चाललेलं असतं की कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, असं म्हणत प्रियाने मी नाही करणार आहे असं म्हटल्याबरोबर कृष्णाने खानदेशी कानाखाली दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की बाद झालं, हे सगळं तुझं ऐकून नाही घेतलं जाणार आहे, चल लवकर, माझं शेत नांगरून द्यायचं आहे, लवकर चल, तू जर अशी ऐकणार नाहीस ना. प्रिया तिथून निघालेली असते. कृष्णाने लगोर घेतलेलं असतं आणि लगोर चालवून खडा मारून प्रियाला थांबवलेलं असतं आणि प्रियाची मात्र वाट लावलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया नाहीच म्हणून बसलेली असते. तेव्हा कृष्णाने तिच्या पाठीवर नांगर दिलेला आहे आणि सांगितलंय की हे शेत नांगरून द्यायचंय. रविराज तिथं असतात. रविराज म्हणत असतात की हे तर तुला करावंच लागणार आहे, मी याच्यामध्ये पडणारच नाहीये, कारण काही झालं तरीही हे तुझी चूक केलेली आहे आणि तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळत आहे, असं रविराजांचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अक्षरशः प्रिया आता मेटाकुटीला आलेली आहे आणि तिला नांगर ओढायला लागत आहे. इकडे सायली आणि अर्जुन तेच पाहत असतात की काय करायचं या प्रियाचं, हिची कुठपर्यंत मजल गेली आहे, काय काय करू शकते ही, हा विचार त्यांच्या डोक्यात आलेला आहे. कारण प्रियावरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर का आपण तिच्यावरती लक्ष ठेवू शकलो नाही तर गोष्टी खूप अवघड होणार आहेत, हे लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे उद्याच्या भागात पाहायला मिळतं की प्रिया बाहेरून येत असते. तेव्हा मात्र सायली तिला अडवते. सायलीने तिला अडवल्यानंतर तिच्या हातातलं प्रिस्क्रिप्शन खाली पडतं आणि तेव्हा मात्र इकडे ते प्रिस्क्रिप्शन घेऊन सायली रूममध्ये येते आणि प्रियाला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आता सगळ्यांसमोर तू सत्य आलं की तुझी काय वाट लावते ना ते बघतच राहशील तू, अशी तुझी वाट लावणार आहे, असं तिनं सांगितलेलं असतं. आणि आता मात्र प्रिया चांगली सादरलेली असते. ते प्रिस्क्रिप्शन नेमकं खाली पडतं आणि मग अश्विनला दाखवलं जातं, कारण प्रियाने एका माणसाला सुपारी दिलेली असते आणि या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करायला सांगितलेल्या असतात. आता जेव्हा त्या माणसाला इकडे प्रियाने पुढचं काम दिलेलं आहे ते म्हणजे सदा आणि मैना. सदा आणि मैनाचं कामसुद्धा तिने दिलेलं असतं. त्यांना किडनॅप केलं जातं आणि त्यांना काही लोक घेऊन चाललेले आहेत आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता मात्र इकडे प्रिया ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत आहे त्यामुळं सायली आणि अर्जुनची सुद्धा मेमरी शार्प होऊ लागलेली आहे आणि त्यांना सुद्धा लक्षात येते की ह्या प्रियाची वाट लावायची आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.